नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जाहिरात वाचन हा घटक पाहायचा आहे. आणि जाहिरात वाचन या घटकाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला तुमचं मराठी विषयाचं पाठ्यपुस्तक काढायचं आहे आणि पाठ्यपुस्तकाचा पान क्रमांक 53 काढायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जाहिरात म्हणजे काय, कमीत कमी शब्दामध्ये आणि आकर्षक पद्धतीने एखाद्या वस्तूची, नाटकाची, सिनेमाची ही जाहिरात जी आहे ती होत असते. म्हणजे या जाहिरातीच्या माध्यमातून सर्वांना माहीत होणं हे अपेक्षित असतं. जसं की पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे आणि या जाहिरातीचं आता वाचन आपण करूया. तर आता जाहिरात वाचनाला मी सुरुवात करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीमध्ये दिलेलं आहे, या या पक्ष्यांचे नाटुकले पहा बालकांच्या आग्रहास्तव. पहा, या नाटुकलं म्हणजे एक नाटक आहे आणि तुम्ही सर्वजण या आणि बालकांच्या आग्रहास्तव हे नाटुकलं म्हणजेच नाटक तयार करण्याचं ठरवलं आहे. या ठिकाणी पहा छोटे छोटे मुलं दिलेले आहेत आणि त्यानंतर पहा फक्त एकच दिवस आहे आणि तिकीट जे आहे ते बालकांना 5 रुपये आहे आणि मोठे जे व्यक्ती आहेत त्यांना 25 रुपये आहे. त्यानंतर कार्यक्रमाचं नाव, नाटकाचं नाव काय आहे, किलबिल. किलबिल हे नाटकाचं नाव आहे. त्याचे लेखक पहा जरा, ही जी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, ही थोडी व्यंजक पद्धतीने म्हणजे यामध्ये गमतीदार अशी पात्र दिलेली आहेत आणि गमतीदार जाहिरात आहे. पहा, जाहिरातीमध्ये लेखक आहेत सागर मासे, त्यानंतर दिग्दर्शक आहेत माकडोजी उडी मारे, त्यानंतर कलाकार कोण कोण आहेत पहा, पोपट हिरवे, कावळोजी काळे, बगळेजी पांढरे, कोंबडोजी तुरे, कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे. अशा पद्धतीने या ठिकाणी गमतीदार अशी कलाकारांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर पहा टीप आहे. आता टीपमध्ये काय दिलेलं आहे पहा, पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश आहे आणि त्यांना बिस्किट पुडा सुद्धा या नाटकामध्ये मिळणार आहे. त्यानंतर पहा, या नाटकाचं ठिकाण आहे सिंहजी नाट्यगृह, ससोबा रोड, लांडगे नगर, वनपूर असं या नाटकाचं ठिकाण आहे. आणि त्यानंतर दिनांक आहे 26 जानेवारी आणि या कार्यक्रमाची, नाटकाची वेळ काय आहे, सायंकाळी 5 ते 7 वाजता. पहा विद्यार्थी मित्रांनो, या जाहिरातीमधून आपण एक सांगू शकतो की ही जी जाहिरात आहे ती कमीत कमी शब्दात आणि आकर्षक पद्धतीने या जाहिरातीची मांडणी केलेली आहे आणि त्यानंतर या जाहिरातीमध्ये गमतीदार पद्धतीने ही जाहिरात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही जाहिरात तर वाचलेली आहे. या जाहिरातीवर आधारित आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. तर पहा, प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, जाहिरात वाच आणि उत्तर लिही. जसे की आपण जाहिरात तर वाचन केलेली आहे, वाचलेली आहे. आता अ नावाचा प्रश्न आहे, बालकांसाठी तिकिटाचा दर. आता बालकांसाठी तिकिटाचा दर किती आहे, 5 रुपये आहे. जसे की पहा, आपण या ठिकाणी पाहू शकता तिकीट बालकांना किती आहे, 5 रुपये. म्हणून इथं काय लिहायचं, 5 रुपये. मोफत प्रवेश कोणाला आहे पहा, टीप दिलेली होती, पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश आहे. म्हणून या ठिकाणी लिहायचं पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश आहे. त्यानंतर पक्ष्यांच्या नाटुकल्याचे ठिकाण काय आहे, सिंहजी नाट्यगृह. पहा या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पक्ष्यांच्या नाटुकल्याचं ठिकाण आहे सिंहजी नाट्यगृह. त्यानंतर आहे आईबाबांसाठी तिकीट दर किती आहे, 25 रुपये. त्यानंतर पक्ष्यांच्या नाटुकल्यातील कलाकार. आता कोण कोण आहेत कलाकार पहा, या ठिकाणी कलाकार दिलेले आहेत. ती नावं आपण या ठिकाणी आता लिहूया. जसं की पोपट हिरवे, कोकिळ गायके, चिवताई चिमणे, कोंबडोजी तुरे, कावळोजी काळे आणि बगळेजी पांढरे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पक्ष्यांच्या नाटुकल्यातील कलाकार या ठिकाणी लिहायचे आहेत. जसं की आज काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण जाहिरात वाचन पाहिलेलं आहे आणि जाहिरात वाचनावर आधारित काही प्रश्न दिलेली होती. त्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत. तर तुम्हाला काळजीपूर्वक व सुंदर हस्ताक्षरामध्ये ही प्रश्नोत्तरे लिहायची आहेत आणि जाहिरातीचं वाचन करायचं आहे.